श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. सकाळ सकाळी मी आले होते बघा मोटर चालू करायला, कारण गाईंसाठी पाणी भरून घ्यायचं होतं. आणि इकडे बघा किती फ्रेश आणि स्वच्छ वातावरण झाले पावसाने. 15 दिवस झालं दररोज पाऊस आहे. छान असं पानांवरती दैवार पडलेलं आहे आणि खूप फ्रेश वातावरण झालेलं आहे. असं सकाळ सकाळ वातावरण बघितलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं शेतातलं. आणि मी मोटर चालू करत होते पण काय झाली नाही, फॉल्ट दाखवत होतं. आणि इकडं गाई छान बसून घेतले बघा गाईंनी, कारण धाराई काढून झाल्यात आणि त्यांच्या मागं खूप चिकचिक झाली. चिकचिक होण्याचं कारण म्हणजे 15 दिवस झालं पाऊस उघडत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मागचं शेण काय ट्रॅक्टरनं ओढलेलं नाही. कपडे धुण्यासाठी आले मी खाली इथं वगळीवरती. आता वगळीवरती कपडे धुवायला आले होते. पाणी छान स्वच्छ वाहत होतं. आमच्या इकडे याला ओघळ म्हणतात, माझ्या माहेरी याला ओढा पण म्हणतात. आणि कसं असतं, ज्याच्या त्यासारखी भाषा बोलावी लागती. मला ओढा म्हणायला आवडायचं, पण आता काय कारणास्तव मी ओढा म्हणत नाही, ओघळच म्हणते. आणि असं कपडे धुते का नाही तोपर्यंत तर पाऊस चालू झाला, बारीक बारीक पाऊस यायला लागला आणि वातावरण बी असं एकदम चेंज होतं आणि पाऊस यायला लागतो. आणि छान असा कपडे धुवून आता मी वापस चाललेले. आणि पिऊ राहिली होती पाठीमागं, तिला घेण्यासाठी तिची बहीण श्रेया चाललेली आहे बघा तिला आणायला. आता ह्या दोघींचं कसं, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना हे सारखं सतत चालू असतं. आणि सासूबाईंनी दिल्या होत्या बघा घरनं पुरणपोळी केलेली होती. पुरणपोळी, भात आमटी, आंबे, कुरवडी, पापड तळलेली, असं सगळं त्यांनी छान असं बांधून दिले. आणि ज्यावेळेस तुम्ही जेवता त्यावेळेस म्हटल्या रस करून खावा, कारण ताजा रस छान लागतो म्हणून आंबे दिले होते त्यांनी तसेच हे करून. मग असं कोणी नसन की ज्याला रस आवडत नाही, असे आमचे मिस्टर आहेत बरं. ते दूध पोळी खातात आवर्जून, पण रस कधी खात नाहीत. आणि दुपारनंतर मी घास तोडायला आले बघा, कारण दुपारची वैरण 2 टायमाची वैरण मला गाईंसाठी कापायची होती. आता 15 गाईंनी वैरण किती लागेल त्याचा विचार तुम्ही करा. आता मग मी देणार होते त्यांना घास तोडून आणि मग मिस्टर वाहणार होते पटपटा. आता गोटा थोडासा अंतरावर आहे, पण आता काय करायचं, ते घास तर वाहून घ्यावंच लागणार आहे. त्यांचं चाललं आहे असं व्हायचं आणि मी थोडंसं पाणी प्यायला बसली होती.